त्याच्या पंतूला सुद्धा तो जवळचा वाटतो. आणि हे जे वैशिष्ट्य आहे हे राज्याचे हे आपल्याला रोडे साहेबांच्या व्याख्यानातून समजून आलेलं आहे. तर मित्रांनो, महाराजांच्या राज्यकारभाराचं सूत्र होतं किंवा एक मूलमंत्र होता, शेतकरी सुखी, रयत सुखी तर राज्य सुखी. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी त्यांचा राज्यकारभार केलेला आहे. या जे त्यांनी शेतकऱ्यांप्रती जे धोरण राबवलं किंवा अवलंबिलं त्याचा उल्लेख रोडे साहेबांनी आपल्या भाषणात केलेलाच आहे. जो नवीन शेती करणार आहे त्याला सुरुवातीचे 4 ते 5 वर्ष कर माफ असायचा. दुष्काळ जर पडलेला असायचा, जर दुष्काळ पडलेला असेल तर बैलजोडी देण्यात यावी, अन्न पुरवणे किंवा शून्य व्याजाने कर्ज पुरवठा केला जायचा. केलेल्या कर्जाची परतफेड जी आहे ती तो कर्ज घेणारा सक्षम झाल्याशिवाय परतफेड केली जायची नाही, असा सुद्धा राजांचा सक्त आदेश असायचा. शेतकऱ्याच्या गवताच्या गाडीलाही हात लावू नका किंवा त्याच्या भाजीच्या देठालाही हात स्पर्श करू नका, असा सज्जड इशारा त्यांनी आपल्या सैनिकांना दिला होता. जमिनी म्हणजे सरांनी सांगितली की बिघा म्हणजे काय किंवा काठी म्हणजे काय, आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये 3 वेळा या स्वराज्याच्या जमिनीची मोजणी केलेली आहे आणि पिकाच्या उत्पादनानुसार कर प्रणाली बसवलेली आहे. ज्याचं उत्पन्न जसं जास्त त्याला कर जास्त, त्याला म्हणजे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन हे जे प्रिन्सिपल आहे ते शिवाजी महाराजांनी आत्मसात केलेलं आहे. तर अतिरिक्त जर शेतमाल तयार झालेला असेल शेतकऱ्यांकडे तर तो योग्य भावाने त्यांच्याकडून खरेदी केलेला पाहिजे. अतिरिक्त झाला म्हणून मातीमोल भावाने कधीही शेतकऱ्यांकडून महाराजांनी शेतमाल खरेदी केलेला नाही, तर तो त्यांना योग्य मोबदला देऊनच खरेदी केला जायचा. त्याची साठवणूक